नमस्कार, मी अरुंधतीज किचनमध्ये तुमचे स्वागत आहे. आणि आज आपली रेसिपी आहे बीटरूट ज्यूस. चला तर मी आज 5:30 वाजेपासून सुरुवात केलेली आहे. ह्या ज्यूसना असे 10 दिवस मी 10 ज्यूस घेणार आहे. आणि वेट लॉससाठी जे प्रयत्न करत आहात किंवा रक्त वाढवायचं असेल, तुमच्या शरीरात बरेचसे घटक कमी असेल, तर ह्या ज्यूसचा नक्कीच तुमच्यासाठी खूप मोठा फायदा आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. इथे घेतलेलं आहे बीट, गाजर, लिंबू आणि पाणी. याचे प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे. सर्वप्रथम आपण बीट मिक्सरमध्ये दळण्यासाठी घेऊ. आता मी पहिले पाणी न टाकताच आधी मिक्सरमधून बीट काढून घेणार आहे, दळून घेणार आहे. आणि हे दळल्यानंतर मग त्यात गाजर किंवा गाजर टाकून पाणी मिक्स करायचं आहे. तर मग पहिले असं जाडसर दळल्यानंतर त्यातच गाजर मी टाकलं आणि नंतर मी थोडंसं पाणी टाकून दळून घेणार आहे, जेणेकरून ते चांगलं चिकन दळलं जाईल. आणि अशा पद्धतीने ते दळून झालेलं आहे. आणि हे आपण एका गाळणीने गाळून घेऊ. खूप छान टेस्ट राहते. बीट आपल्याकडून खाल्ल्या जात नाही, पण तुम्ही हे ज्यूस जर घेतलं तर नियमितपणे तुम्ही सुरुवात कराल. एवढं सुंदर टेस्टला लागतं. चाट मसाला टाकण्याची गरज नाही आहे. तुमचा एक लिंबू आणि थोडंसं मीठ टाकलं तर तुमचे जे काही ज्यूस बनवत आहात म्हणजे खूप टेस्टी लागेल. मी स्वतः ट्राय केलेलं आहे, त्यामुळे कळकळीने सांगू इच्छिते की यासारखे दुसरे औषधी उपाय नाही. आता हा वरचा जो चौथा उरलेला आहे त्याचा सुद्धा तुम्ही डबल उपयोग करू शकता. आता हेच झालं तुमचं. याचंच ब्रेकफास्टसाठी तुम्ही जर ट्राय केला, म्हणजे एखादं थालीपीठ बनवायचं असेल, धिरडं बनवायचं असेल, तर तुम्ही त्यासाठी हा चौथा उपयोगात आणू शकता. म्हणजेच कुठलीही गोष्ट वायानं जाऊ द्यायची नसेल तरच ही गोष्ट तुम्हाला उपयोगी आहे. आणि जे काही एवढं ज्यूस यामध्ये तयार झालं, त्याचं अजून मी त्यात जर पाणी टाकलं असेल तर ज्यूस अजून वाढलं असतं, पण माझ्यासाठी 1 ग्लास हा सफिशियंट होता आणि मी एवढं घेतलं. आता यात मी अर्धी जी काही लिंबाची फोड आहे ती मिक्स करते आहे, म्हणजे त्याचा रस मिक्स करते. 1 चमचाभर असा रस भरलेला आहे आणि त्याच्या मी बिया बाहेर काढून टाकल्या आणि ते त्यामध्ये मिक्स केलं. अशा पद्धतीने ते आपल्याला ढवळून घ्यायचं आहे. आणि आत्ता माझी सुरुवात तर 5:30 वाजता सुरुवात झाली पहाटे. तर आता हे मी तयार करून ठेवणार आहे आणि हे फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर ते थंड होईपर्यंत मी फिरायला जाणार आहे मोकळ्या थंड हवेत. म्हणजेच सकाळचं जे काही वर्कआउटच्या सुरुवात आपली होते ती फ्रेश वातावरणामध्ये चक्कर मारून आल्यानंतर जी सुरुवात होती ती खूप फ्रेश आहे. आणि त्यानंतर हे एनर्जी ड्रिंक. तुम्ही नक्की ट्राय करा. आणि ह्या ज्यूसचे फायदे बरेचसे. जेव्हा तुमच्याकडे कोणीतरी पेशंट असतं किंवा कोणाला तरी घरामध्ये रक्त कमी पडतं, तेव्हा नक्कीच तुम्ही याचा ट्राय करा. निदान कपभर तरी हे ज्यूस प्यायला द्यायला हवंच. आणि असं मीही करते. माझ्याकडे जेव्हा कोणीतरी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असतं, नातेवाईक असो नाही तर कोणीतरी असो, मी हे नक्कीच ब्रेकफास्टसोबत देते. आणि ह्या ज्यूस मी फिरून आल्यानंतर थकल्यानंतर मला खूप घाई झाली होती की केव्हा मी माझ्यामध्ये एनर्जी टाकेल आणि दिवसभराच्या कामासाठी मी सुरुवात करेल. आणि अशा पद्धतीने मीही घरी आली. सूर्य छान उगवलेला होता आणि हे ज्यूस फ्रीजमध्ये थंड झालेलं होतं. आणि मग मी चक्कर मारून आल्यानंतर मला थकवा आलेला होता आणि जेव्हा मी हे ज्यूस घेतलं तेव्हा मी अशी ताजीतवाणी झाली.